तुम्ही मुंबईत हुतात्मा स्मारक आहे हे ऐकलं असेलच, पण मुंबईत असलेलं हुतात्मा स्मारक नेमकं काय आहे आणि 1 मेला प्रत्येक मराठी माणसानं हुतात्मा स्मारकावर का गेलं पाहिजे सगळं सविस्तर सांगतो. पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा. मुंबईतील हुतात्मा चौक म्हणजे केवळ 5 रस्त्यांचा संगम नाही, तर तो संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या ऐतिहासिक लढ्याचा सर्वात मोठा जिवंत साक्षीदार आहे. या प्रखर लढ्यानं केवळ महाराष्ट्र आणि मुंबईचा भूगोलच बदलला नाही, तर प्रत्येक मराठी माणसाला एक स्वाभिमानी ओळख मिळवून दिली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणजे हा हुतात्मा चौक आहे. नोव्हेंबर 1955 मध्ये मुंबईला नवनिर्मित महाराष्ट्र राज्याचा भाग बनवण्यासाठी हजारो मराठी लोक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या 107 कार्यकर्त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या या अजोड बलिदानामुळेच आज मुंबई महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या महान हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण चिरंतन राहावी म्हणून 1961 मध्ये ऐतिहासिक फ्लोरा फाउंटन चौकाचं नाव बदलून हुतात्मा चौक असं करण्यात आलं. आपला गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी आणि त्या क्रांतिकारकांना मानाचा मुजरा करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी या पवित्र स्मारकाला भेट द्यायलाच हवी. तुम्हाला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एखाद्या हुतात्म्याचं नाव माहिती आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.